माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे शनिवार आणि शनिवार हा असतो शनीच्या अंमलाखाली आणि जर आपण या शनिवारी काही उपाय केले किंवा काही गोष्टी केल्या तर त्या इतक्या शुभदायी फलदायी ठरतात आपल्याला। तर या शनिवारी जर या गोष्टी केल्या तर आपल्या मार्गामध्ये येणारे जे अडथळे आहेत किंवा कामांना गती मिळत नाही तर ती किंवा मग त्या कामांना विलंब लागतो। बघा, शनी हा जो ग्रह आहे तोच काय आहे तर विलंब असा मानला जातो किंवा असं शास्त्रामध्ये समजलं जातं। मग जर आपण या शनिवारी या गोष्टी केल्या तर नक्कीच आपली जी अडकलेली कामं आहेत, रखडलेली कामं आहेत ती मार्गी लागतात, त्यामधनं काहीतरी मार्ग आपल्याला दिसू लागतो। तर आपल्याला या शनिवारी अशा गोष्टी करायच्या आहेत। बघा, गोष्टी या फार सोप्या आहेत, खूप साध्या आहेत। काही जणांना तर वाटेल यामध्ये काय आहे, हे केल्यामुळं काय होणार आहे, असं काय आम्हाला वैभव मिळणार आहे, असं काही ऐश्वर्य मिळणार आहे। तर बघा, वैभव मिळणं किंवा ऐश्वर्य मिळणं हे फक्त बसून होत नसतं, तर आपल्याला कष्टाची जोडही लागत असते। तुम्ही कष्ट हे केलेच पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे आणि त्याबरोबर अशी आपल्याला धार्मिक गोष्टी करून त्याला जोड द्यायची आहे, आपल्या कष्टाला जोड द्यायची आहे। म्हणजे जे आपण कष्ट करतोय, जे आपण मेहनत करतोय त्याला योग्य दिशा देऊन मिळून आपले जे कष्ट आहेत ते सार्थकी लागतात। त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे असतात। आपल्या मार्गामध्ये, आपल्या कार्यामध्ये कोणताच अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात। फक्त हे उपाय केले आणि मला भरपूर पैसा मिळेल असं अजिबात नसतं। तर हे उपाय देखील आपण करायचे त्या वारचे आणि कष्टही भरपूर करायचे। कष्ट करायला अजिबात कमी पडायचं नाही। तर लगेचच बघूया शनिवारी हे उपाय कोणते करायचे। सगळ्यात आधी म्हणजे शनिवारच्या दिवशी घराची व्यवस्थित स्वच्छता करायची आहे। बघा, भरपूर सारी अडगळ आपल्या घरामध्ये असते, आपण कितीही नाही म्हणलं तरीही ही अडगळ असतेच आणि नसली जरी अडगळ तरीही तुम्ही काय करायचं आहे, शनिवारच्या दिवशी सगळी जाळी जळमटं जी असतात ती काढायची आहे। किंवा भिंतीवरती धूळ बसलेली असते किंवा फर्निचर असतं आपल्या घरामध्ये तर त्याच्यावर देखील धूळ असते, तर ही धूळ आपल्याला शनिवारी न विसरता स्वच्छता करायची आहे। तुम्ही दर शनिवारी अशी स्वच्छता करायची आहे। अजिबात तुम्ही या दिवशी स्वच्छता करायला विसरायचं नाही आहे। किंवा सामान असतं काही देवघरामध्ये, तसेच बॉक्स वगैरे पडलेले असतात। बऱ्याच वेळेला आपण वर्किंग असतो त्यामुळे आपल्याला आठवडाभर वेळ मिळत नाही, पण बऱ्याच जणांना सॅटर्डे संडे हा ऑफ असतो, सुट्टी असते, तर जो सॅटरडे आहे तो तुम्ही स्वच्छतेमध्ये घालवा। संडेला जे आपण स्वच्छता करतो ती तुम्ही सॅटर्डेला करा, म्हणजे शनिवारी करा। जे काही बंद पडलेले अप्लायन्सेस आहेत ते तुम्ही काय करा तर ते आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहेत। म्हणजे अशा प्रकारे जी निगेटिव्हिटी आहे आपल्या घरामधली ती दूर जाते आणि पॉझिटिव्हिटी प्रवेश करते। बघा, तुम्ही अशी स्वच्छता करून बघा, नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला दिसतील आणि धनवृद्धीही झालेली तुम्हाला त्याच्यातून दिसेल। त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, शनिवारच्या दिवशी आपल्याला घराची आपल्या साफसफाई स्वच्छता ही करायचीच आहे। आता पुढची गोष्ट म्हणजे बघा, फरशी पुसत असताना आपल्याला शनिवारी याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे। खडं मीठ असलं तर अतिउत्तम आणि कापूर घ्यायचा आहे। भीमसेन कापूर वापरला तरीही चालेल किंवा साधा वापरला तरी चालेल आणि या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे। त्याचबरोबर ज्या आपल्या घराच्या बिजागऱ्या असतात, म्हणजे दाराच्या अशा बिजागऱ्या असतात, त्या बिजागऱ्यांमध्ये दर शनिवारी न विसरता तेल घालायचं आहे किंवा ग्रीस असतं ते घातलं तरी चालेल। कारण बऱ्याच वेळेला बघा, दरवाजांना करकर असा आवाज येतो, तर तो करकर आवाज झालेला अजिबात शुभ नसतो। त्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात साठली जाते। तर आपण काय करायचं, अशा दरवाजांच्या बिजागरींमध्ये तेल घालायचं किंवा कढी असते, कढी आपली जी असते घट्ट झालेली असते, तर त्यामध्ये देखील ऑइल सोडायचं। त्यामुळे अतिशय पॉझिटिव्हिटी घरामध्ये पसरते आणि जरी तुमच्या बिजागऱ्यांचा आवाज येत नसेल तरीही दर शनिवारी तुम्ही असं तेल या बिजागऱ्यांमध्ये सोडायचं आहे।
त्याचबरोबर असा आपल्याला एखाद्या पणतीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये किंवा मग काचेच्या भांड्यामध्ये छोट्याशा वाटीमध्ये असा कापूर घ्यायचा आहे. साधा कापूर घेतला तरी चालेल किंवा मग भीमसेनी कापूर घेतला तरी चालेल. आणि हा कापूर घेऊन तुम्हाला असा घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हा कापूर ठेवायचा आहे. घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये जर असा कापूर ठेवला तर खूप उत्तम मानलं जातं. कारण चारही कोपऱ्यांमध्ये जर हा कापूर तुम्ही ठेवला तर त्याची पॉझिटिव्हिटी घरामध्ये सगळ्या उतरते. पण जर शक्य नसेल तर फक्त एका कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवला तरी चालेल. जर कापूर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मीठ पण काचेच्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा मग चिनी मातीच्या भांड्यामध्ये किंवा मग अशा पणतीमध्ये मीठ भरून ठेवलं आणि चारही कोपऱ्यामध्ये घराच्या ठेवलं तर ते अतिशय लाभदायक असतं आणि लक्ष्मी प्राप्तिकारक असतं. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी घरामध्ये पसरते. शक्यतो हे जे मीठ आहे किंवा कापूर आहे ते चारही कोपऱ्यामध्ये तुमच्या घराच्या ठेवावं. जर शक्य नसेल तर तुम्ही एका कोपऱ्यामध्ये किंवा 2 कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर आता आपल्याला शनिवारी एक उपाय करायचा आहे. बघा काय करायचं आहे, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. मातीचा घ्या किंवा कणकेचा घ्या आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल, मोहरीचं तेल किंवा साधं तेल घातलं तरी चालेल. हा दिवा तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुम्हाला भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप केला तरी चालेल. या पिंपळ वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. कारण असं मानलं जातं की पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो आणि शनिवारी जर तुम्ही ही उपासना केली, असा दिवा प्रज्वलित केला पिंपळ वृक्षाखाली, तर तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण होते. हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची असते आणि हा उपाय तुम्ही पूर्ण शनिवारमध्ये कधीही करू शकता. तिन्ही सांजेला करा, दुपारी करा किंवा सकाळी करा, पण तुम्हाला असा दिवा हा पिंपळ वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 तांब्या भरून पाणी या पिंपळ वृक्षाला घालायचं आहे. आणि तुमच्या कामामध्ये खूप अडथळे येत आहेत, अजिबातच काम कोणतं पूर्णत्वाला जात नाही आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, 11 काळे उडीद घ्यायचे आहेत आणि पिंपळ झाडाला अर्पण करायचे आहेत. म्हणजे हा दिवा तुम्ही लावल्यानंतर या वृक्षाखाली त्याचबरोबर पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला 11 काळे उडीद जे आहेत ते पिंपळ झाडाला अर्पण करायचे आहेत आणि काय तुमची अडचण आहे ती सांगायची आहे. या उपायामुळे बऱ्याचशा समस्या सुटण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला शनिवारी संध्याकाळी न विसरता असा कापराचा धूर करायचा आहे घरामध्ये. भीमसेनी कापूर घ्या, साधा कापूर घ्या आणि त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप मिसळा आणि घरभर असा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. शनिवारच्या दिवशी तुम्हाला न विसरता असा कापराचा धूर करायचा आहे आणि बऱ्याचशा प्रमाणात निगेटिव्हिटी कमी होते आणि काही ग्रहदोष असतील तर तेही या उपायांमुळे कमी होतात. त्याचबरोबर आपल्याला शनिवारच्या दिवशी हनुमानाचं दर्शन हे घ्यायचंच आहे आणि न विसरता मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. शक्य नसेल मंदिरात करणं तर घरी तरी तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण दर शनिवारी न विसरता करायचं आहे. कारण कुठल्याही प्रकारचा ग्रहदोष असू द्या किंवा काही जणांना 7.5 काळ असतो, काहींचे ग्रहमान ठीक नसते, कामामध्ये अडथळे निर्माण होतात, त्यांनी जर असं हनुमान चालिसेचं पठण केलं तर कोणत्याच कार्यामध्ये विघ्न येत नाहीत आणि ही विघ्न आलेली असतील बऱ्याच प्रमाणात ही विघ्न कमी होतात. तुमचे जे कामं आहेत ती सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे हनुमान चालिसाचं पठण तुम्ही दर शनिवारी नक्की करत चला. त्याशिवाय मी जे हे उपाय सांगितलेले आहेत ते देखील दर शनिवारी तुम्ही न विसरता करत चला. बघा काही ग्रहदोष असेल किंवा नसेल
तरी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत, कारण हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी तर बऱ्याच प्रमाणात कमी होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. आणि जर आपण हे उपाय शनिवारी केले तर याचे नक्कीच पॉझिटिव्ह फायदे आपल्याला येतात. आपली कामं जी आहेत ती कधीच त्यामध्ये विघ्न येत नाही किंवा मग काही अडथळे येत नाहीत. त्याशिवाय ज्यांना काही ग्रहदोष वगैरे आहेत, काही 7.5 काळ चालू आहेत, त्यांना पण होणारा जो त्रास आहे तो कमी होतो. त्यामुळे हे उपाय आवर्जून करा. तर आज जी माहिती मी तुम्हाला सांगितली, आज जे उपाय सांगितले ते जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. म्हणजे ज्यांना कुणाला हे उपाय माहीत नसतील आणि त्यांना खूप त्रास होतो आहे, काही अडथळे भरपूर येत आहेत, तर त्यांनाही त्यातून मार्ग सापडेल. आणि हा व्हिडिओ जो आहे तो भरपूर युजफुल ठरेल, कारण दुसऱ्यांना मदत करण्यामध्येच एक पुण्य केल्याचं समाधान असतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.